700 रुपये किलो आहे. 900 रुपये किलो आहे, म्हणजे 800 रुपये किलो. 900 रुपये. बघा शिमला तिसरा मगाशी मी तुम्हाला सांगितलं 900 रुपये. हे काय घीचे डबे दादा? हा शुद्ध देशी गाईचं तूप आहे सर. हे बघा कितीला डबे हे? सर 800 रुपये किलो आणि 400 रुपये अर्धा किलो. हे बघा 800 रुपये किलो आणि 400 रुपये अर्धा किलो. लाडू आहेत, गावचे करंदे आहेत. हे बघा करंदे, हे नवीन काहीतरी कोकण मसाला. आपण एवढे खिचा तांदूळ, हे बघा खिचा तांदूळ मक्याचे आहेत. कसं पॅकेट आहे ते? 60 ला 1, 100 ला 2. 300 रुपयाला आहे. हे लॅमिनेशन केलेलं आहे पूर्ण. बघा वर्क बघू शकता त्याचं. खरं खूप चिकन थाली सजवलेल्या आहे. 250 रुपये. कोंबडी वडे ठेवलेले आहेत. त्यानंतर मग 150 रुपये प्लेट. खेकडा बघू शकता तुम्ही. खेकडा मसाला 250 रुपये आहे. चिकन सुका देखील आहे 200. मच्छी कढी आहे. म्हणजे प्राइस आहे यांची 100 ला 4, 25 ला 1. तेव्हा 100 ला 4 आहेत. आणि खरं खूप भारी मोदक बनवलेले आहे. प्रॉन्स तवा फ्राय केला जात आहे. पापलेट ठेवलेलं आहे. बोंबील ठेवलेलं आहे तिकडे. नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमे स्वागत करतो. साईमे रात्र मित्रांनो, आज आपण आलो ते म्हणजे कांदिवलीला चारकोप सेक्टर 1 ला आलेलो आहे. आणि इथे येण्याचं एक कारण म्हणजे थंबनेलवरनं कळालं असेल, कोकणची मालवणी महोत्सव भरलेला आहे. आणि आजची तारीख आहे 3 तारीख आहे. आणि ही जत्रा जी असणार आहे ती 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत असणार आहे. तर डिसेंबरची 8 तारीख लास्ट आहे. 5-6 दिवस बाकी आहेत अजून. तर लवकरात लवकर या जत्रेला या आणि जत्रेचा महोत्सव एन्जॉय करा. कारण या जत्रेमध्ये फक्त कोकणी मेवा आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण कोकण मेवा ह्या जत्रेला भरलेला आहे. याच्या आधीचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये कोकण मेवा होता. या जत्रेला देखील खूप पूर्ण सर्वच कोकण मेवा भरलेला आहे. तुम्ही आजूबाजूला हॉटेल बघू शकता. आता काय काय आलेलं आहे जत्रेमध्ये ते तुम्हाला मी दाखवतो. आणि बाकी अजून व्हिडिओ सध्या लेट येत आहेत त्याच्यासाठी क्षमस्व. पण तुम्हाला जर तुमच्या इकडे देखील कुठे जत्रा वगैरे भरत असेल तर लवकरात लवकर मला सांगत आहे. इंस्टाग्राम आयडी आपला प्रवास केतनचा, त्याच्यावरती मला मेन्शन करा. ती जत्रा दाखवण्याचा मी आपल्या व्हिडिओमधून प्रयत्न करत आहे. आता जत्रेला आलो तर जत्रेला काय काय भरलं ते तुम्हाला दाखवतो. तिथे बघू शकता जसं ह्या स्टोअरला पूर्ण मालवणी मेवा भरलेला आहे. त्यानंतर लोणचं देखील वगैरे आहेत, मसाले आहेत वगैरे. तर आपण एक एक स्टोअरला जाऊन भेट देऊया. चला तिकडनं सुरुवात करू. तिकडनं असं फिरून पूर्ण तिथेच एंड करू आणि तिकडनंच जाऊ. आतमध्ये आल्या आल्या आपल्याला मसाल्याचं दुकान लागलं. आणि आता मसाल्यांच्या दुकानामध्ये आपण बघू इथं सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भरलेले आहेत. जसं तिळकुट वगैरे आहे, शेंगदाणा चटणी वगैरे आहे. म्हणजे फक्त मसालेच नाही तर चटणीचे देखील प्रकार आहे. घाटी मसाला वगैरे देखील ठेवलेला आहे. लाल तिखट पावडर वगैरे. गावठी हळद मित्रांनो बाहेर अशी कुठे भेटत नाही, जी आपल्याला कोकण महोत्सवमध्ये, मी तुम्हाला दरवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, जे आपल्याला कोकण महोत्सवमध्ये भेटत असते. त्यानंतर गरम मसाला वगैरे देखील ठेवलेला आहे. सर्वात आवडता खेकडा कोळंबी, तिसरा शिंपला, मुशी मसाला. क्या बात आहे. त्याच्यानंतर मालवणी मसाला देखील इथं ठेवला आहे. मटन चिकन मसाला, मच्छी करी वगैरे पण ठेवलेला आहे. काश्मीरी मिरची म्हणजे सर्व प्रकारचे मसाले ठेवलेले. इथे आगरी मसाला वगैरे तुम्हाला भेटून जाईल. काळा मसाला देखील ठेवलेला आहे बघा इथे. आणि बाकी आगळ वगैरे देखील ठेवलेलं. मसाल्यांच्या डब्याचा तुम्हाला डायरेक्ट मसाल्याचा डबा जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. 11 नंबर स्टोरच्या इकडे आपण आलेला आहे. दाई डबे किती घ्यायचे भरलेले आहेत? ते अर्धा किलो. अर्धा. हे जे सेकंडला आहेत ना पहिल्या पाहिलेलं ते अर्धा किलोचे आहेत. आणि ते 1-1 किलोचे ठेवलेले आहेत. 150 रुपये अर्धा लिटर आहे. हे बघा पाव लिटरची आहे ना ती 50 रुपये. छोटी बॉटल जी आहे ना ती 50 रुपये आणि 100 रुपये. आगळ त्याच्यातून आगळ पण आगळ असताना खालचं असताना थर मधलो तो असा आणि हो वर त्याच्यावरती असतो. समजलं मग आगळ एकाचा लेअर फक्त वेगवेगळ्या. म्हणजे फक्त त्याच्यासाठी महाग आहे. बाकी इथे लसूण ठेचा पण आहे बघा. चटणी आहे लसूणची. ते जाऊन ठेचा ठेवलेला आहे. क्या बात आहे. 700 रुपये किलो आहे. 900 रुपये किलो आहे. म्हणजे 800 रुपये किलो. 900 रुपये. बघा शिमला तिसरा मगाशी मी तुम्हाला सांगितलं 900 रुपये. 900 रुपये म्हणजे तुम्ही जर आला तर तुम्हाला पाव किलो प्रमाणे देखील हे सर्व मसाले भेटून जाते. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 100 ग्रॅम प्रमाणे पण भेटून जाईल. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिसत असेल लाईनमध्ये, तर नक्की दादाला करा. तुझा कॉन्टॅक्ट नंबर दादा 8446710027. तर दादाने नंबर दिलेला आहे. तर लवकर नक्की 11 नंबर स्टोर आहे. 11 नंबर स्टोरला व्हिजिट करून कोकम वगैरे देखील बघा. आणि सर्व जे आगळ पण मगाशी तुम्ही ऐकलंच, आगळ हे घरगुती आहे. हे सर्व घरगुती मसाले आहेत. चला पुढे बघूया आता. 90 रुपये 100. हे मी तुम्हाला सांगितलं. मुकवास वगैरे देखील आहे इकडे. सर्व प्रकारचे मुकवास आहेत इकडे. ते प्रत्येक कोकण महोत्सवामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. इकडे देखील 6 नंबरला आहेत. भारी. चला मुकवास वगैरे आपण बघत आलो. त्याच्यानंतर खरा कोकण मेवा
मालवणी मेवा स्वामी समर्थ 8 नंबरला आलेलो आता आपण. हे काय घीचे डबे आहेत दादा? हा शुद्ध देशी गाईचं तूप आहे सर. हे बघा कितीला डबे हे? सर 800 रुपये किलो आणि 400 रुपये अर्धा किलो. हे बघा हे 800 रुपये किलो आणि 400 रुपये अर्धा किलो. इथे देखील कोकम सरबत आहे, कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, मसाले आहेत, लाडू आहेत, गावचे करंदे आहेत. हे बघा करंदे हे नवीन काहीतरी कोकण महोत्सव आपण एवढे महोत्सव केले त्यामध्ये बघायला भेटला ना. कंदमुळे आपल्याला भेटले, खालचे कंदमुळे आहेत, कंदमुळे आणि कणके आहेत, करंदे आहेत, करंदे आहेत. हे खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी बघायला भेटलं युनिक मध्ये या जत्रेला. कंदमुळे आहेत, कंदमुळे भेटले. आणि यांची काय प्राइस खाजा वगैरेचे? 60 रुपये, लाडू 50 रुपये, मसाले आहेत, मसाले देखील आहे, मच्छी मसाला आहे, मच्छी मसाला नंतर आमरस देखील इथे ठेवलेला, आमरस आहे, हापूस आमरस ठेवलेला, आमरस आहे, कोकणचा पोहे आहेत, गावठी तांदूळ आहेत. सर्व म्हणजे सर्व कोकण मेवा जर तुम्हाला बघायचा असेल ना तर मित्रांनो 8 नंबर स्टोर आहे स्वामी समर्थ मालवणी मेवा. प्रत्येक म्हणजे जे लिहिल्याप्रमाणे खरंच खूप सुंदर असं हे ठेवलेलं आहे. हे बघा जबरदस्त, काहीतरी युनिक, काहीतरी भारी. आणि कोकणचा खरा म्हणजे आपले काजूगर देखील ठेवलेले आहेत. हे बघा चिंच ठेवले, चिंच आहेत ना, चिंच पण बनवून ठेवलेलं आहे, गोड चिंच ठेवलेलं आहे. क्या बात आहे. चला पुढे बघू अजून. मुखवास जास्त आपण दाखवलेलंच आहे. नंतर लोणचं पापड देखील आहे, लोणचे पापड वगैरे पापडांच्या देखील आपण स्टोर जास्त करून दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला मी सांगितलं तसं लाईव्ह बघायला भेटतात. हे बघा सर्व प्रकारचे पापड इकडे बघायला भेटतात तुम्हाला. जे स्टोर नंबर 6 आहे. कोणते कोणते आहेत हे पापड? तांदूळचे आहेत, खिचा तांदूळ, हे बघा खिचा तांदूळ, मक्याचे आहेत. कसं पॅकेट आहे ते? 60ला 1, 100ला 2. क्या बात आहे, चांगली ऑफर आहे. हे बघा 200 ग्रामचे पॅकेट आहेत, 60 रुपयाला 1 आणि 100ला 2 आहेत. नंतर इकडे पण 60ला 1, 100ला 2. चावल कुरडई म्हणून आहे, 60 रुपयालाच आहे. आणि यांचं स्वतःच आहे वाटा, साई गृह उद्योग आहे. 200 ग्रामचे पॅकेट बनवलेले आहेत. हे बघा साबुदाणा चिकवडी आहे, भारी आहे. म्हणजे उपासाला पण माझ्या मते चालत असेल. हे नाचणी पापड मी तुम्हाला पहिल्या पण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. सेम 200 ग्राम 70 रुपयाला पॅकेट आहे. चला पुढे बघू अजून. आणि तुम्हाला लाईव्ह बनवून दाखवले जातं, त्याच्यामुळे प्रत्येक पापडाची टेस्ट करून तुम्ही प्रत्येक पापड घेऊ शकता. बाकी इथे मसाले वगैरे सेम पापड वगैरे देखील इकडे ठेवलेले आहेत. हे बघा घेऊ करडई 60 रुपयाला 200 ग्राम. हे देखील लोणच्यांचे प्रकार आणि मसाल्यांचे प्रकार आहे. किती वाजता सुरुवात आहे टाईम लोणच्यांचं? किती? 5 वाजता चालू करता. आणि प्राईस कुठून चालू होते? हां तर बघितलं तुम्ही 50 रुपयापासून 70 रुपये ते 100 रुपयांपर्यंत पाव आहेत. आणि खूप वेगवेगळे प्रकारचे लोणचे इकडे ठेवलेले आहेत. जसं आंब्याचं झालं, लिंबाचं, मिरचींचे 3 प्रकारचे लोणचं झाले, गोड लोणचं वगैरे सर्व आहे, भारी. बाकी आहे बघा इथे अजून कोकण वगैरे ठेवलेलं आहे, गावठी पोहे वगैरे ठेवलेलं आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये होतं काजूगर, कोकण मेवा, कोकण जत्रा बोलली असेल तर काजूगर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. नंतर गोड मसाला वगैरे देखील ठेवलेला आहे, मेथकूट पण ठेवलेलं आहे बघा. गरम मसाले वगैरे पाहिजे. घावणे पीठ बघायला भेटलं. घावणे पीठ कसं आहे? 120 रुपये किलो. बघा 120 रुपये किलो प्रमाणे, भारी. बाकी केशर वेलची पण ठेवलेलं आहे गोड पदार्थामध्ये. हो कशी बॉटल ही? 80. हे बघा ही पण 80 रुपये बॉटल आहे. आणि बाकी पूर्ण आपल्या जत्रेमध्ये जो महोत्सव आपल्या गावी जत्रा वगैरे भेटतात ते सर्व तुम्हाला मुंबईमध्ये देखील जत्रा भेटते, त्याच्यामध्ये तुम्हाला पदार्थ बघायला भेटेल. आणि जेवणाबरोबर आपल्याला ज्या मिरच्या लागतात फ्राय, ते प्रत्येक कोकण माणसाच्या घरी असतात त्या ह्या, भारी. बघू चला पुढे अजून खूप मोठी जत्रा असेल तुम्हाला. आणि कोकण महोत्सव जत्रा बोलल्यानंतर मित्रांनो पालखीचा एक उत्सव आपल्याला बघायला भेटतो. तो पालखी मिरवणूक चाललेली आहे, तर ती पालखी मिरवणुकीला जाऊया आपण. चला पालखी मिरवणूक निघाली आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. याच मैदानामध्ये आपला चारकोपचा राजा बसलेला असतो. आवाज येत नसेल तेव्हा पूर्ण पालखी सजवलेली आहे आणि देवांची रूप आहेत. हा कोकण महोत्सव असतो, हा पालखी उत्सव असतो. जेणेकरून या सुंदर मंदिरामधून ही पालखी महोत्सव निघालेली आहे.
सुंदर अशी जत्रा भरली आहे आणि सर्वजण जत्रेचा आनंद घेत आहेत. पण कोणत्या जत्रेला हा अनुभव घ्यायला भेटला नव्हता जो या जत्रेला घ्यायला भेटला. कारण मालवणी कोकण महोत्सव बोलला तर मित्रांनो या अनुभवाला भेटणारच. जर तुम्ही बघू शकता मालवणचे जी लोक असतील कसा देव नाचवला जातो आणि पालखीमध्ये खरंच खूप सुंदर अशी पालखी मिरवणूक देखील काढलेली आहे बघा. तर देवाला अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये नाचवला जाते. जे कोण कोकणातले असेल सर्वांना माहिती असेल. तर खरंच कोणालाही अनुभव येतात तर पालखी ही रोज निघाली जाते. क्या बात आहे, क्या बात आहे. तर पालखीचा टायमिंग वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन कारण मला देखील माहिती नव्हतं. या असं काहीतरी आपल्याला बघायला भेटेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला आपल्याला अजून खूप दुकानं फिरायची आहेत जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती कळेल. अजून एका दुकानावर पण भेट दिली. यशस्वी म्हणून नैसर्गिक फळापासून बनवलेले सरबत, कोकण सरबत वगैरे आणि खरवस देखील आम्ही देखील खाऊन भेटलं. खरं खूप सुंदर प्रकारे बनवलेलं आहे. 40 रुपयाला हा पीस आहे. हा एवढा पीस दिसतो ना 40 रुपयाला आहे. कोकण सरबत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इकडे सिरप वगैरे देखील पाहिजे असेल तर सिरप देखील भेटेल तुम्हाला. कोकण सरबत आणि वगैरे यांचे जर 3-3 बॉटल आहेत. जसं आवळा सरबत झालं तर काय बॉटलची प्राईस ते बघा. हे प्रत्येकी बॉटल ज्या ठेवलेल्या आहेत त्या 20-20 रुपये आहेत आणि हे स्वतः यांनी बनवलेलं आहे. तर यशस्वी नैसर्गिक फळापासून बनवलेलं सरबत या दुकानाला देखील नक्की लवकर भेट द्या कारण मालवणी महोत्सव तुम्ही भेटला. इकडे हेच ते गावडे बंधू त्यांचा मसाले वगैरे देखील तिळकुट चटणी वगैरे सर्व पदार्थ ठेवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिरच्या बघायला भेटतात जे मी तुम्हाला सांगितलं. आणि हे नारळवडी वाटतं ते बघा. चटणी लाल चटणी वगैरे देखील ठेवलेली आहे. लसूण चटणी वगैरे ठेवली. चिंच मी मगाशी तुम्हाला दाखवली. त्याच्यानंतर फणस पोळी देखील ठेवलेली आहे. फणस पोळीची प्राईस 80 रुपये आहे. हे बघा फणस पोळी आहे. हापूस आंबा पोळी पण आहे. हे पण 80 रुपयेच आहे. आमरस वगैरेच्या पण बॉटल ठेवलेल्या आहे बघा 70 रुपयाप्रमाणे. भारी भारी भारी. हे बघा फोंडा गावठीमध्ये हे 70 रुपयालाच आहे. बॉटल मस्त वाटतंय. सिरप वगैरे मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आंबोळी पीठ वगैरे पण दाखवलं. स्पेशल वडे पीठ वगैरे देखील आणि आपला कोकणाचा खाजा देखील ठेवलेला आहे. तेव्हा तांदूळ उकडे तांदूळ वगैरे देखील ठेवलेले आहेत तिकडे आणि गावठी तांदूळ पण ठेवलेले आहेत. हे बघा गावठी तांदूळ वगैरे ठेवलेला आहे. कोकमचं जबरदस्त प्राईस तर तुम्हाला मी सांगितलं. आणि तेव्हा स्पेशल मसाला कोळीचं पीठ पण आहे 80 रुपये पण पॅकेट आहे. काजूगर वगैरे देखील आहे. अरे हे बघा आंबोळी पोळी 100 रुपये 100 रुपये आंबा पोळी. फणस पोळी पण म्हणजे पॅकेटमध्ये पण आहे आणि जास्त तुम्हाला पाहिजे असं अशा पण मध्ये अवेलेबल आहे. 100 रुपये प्रमाणे आहे. त्याच्यामध्ये 2 आहेत वाटतं. क्या बात आहे. चल पुढे बघू अजून. पापड तर मगाशी आपण तुम्हाला दाखवले आणि सुका फिश मार्केट देखील आहे. इकडे मालवणी मच्छी सेंटर दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये जवला वगैरे कर्दी वगैरे पण आहे. बोंबील आहेत. तर कसे पॅकेट आहेत हे? ते बघा 80 रुपये. हे तिन्ही पण 80. ते बघा हे 100 रुपयाला आहे आणि खरं खूप सुंदर असं बोंबील आहे बघा. कोकणातलं म्हटलं तर कोकण नादच नाही आमचा. आमचं नादच करायचा नाही. जवला बघा न फ्रेश जवला आहे मित्रांनो. जवळून तुम्हाला दाखवतो. जवल्याची क्वांटिटी बघू शकता. क्वालिटी बघू शकता किती फ्रेश आहे बघा. कर्दी भारी. हे पॅकेट कसं? बघा 80 रुपयाचं आहे. बाकी पूर्ण पॅकेट वगैरे मध्ये सर्व मच्छीचे ठेवलेले आहेत. वरती बांगडे लावले आहेत बघा. क्या बात आहे. 4चा सेटअप लावलेला आहे. कसे 4 बांगडे? 100ला 4 आहेत. सर्वांना आवडते बांगडा. सुरमई भारी भारी. पुढे पण आहे अजून. इकडे पण बांगडेच लावलेले आहेत. 100ला 4 तुम्हाला सांगितलं बघा. इथे पण सुरमई आहे. हे सुरमईचे तुकडे ठेवलेले आहेत. सुरमईचे तुकडे कसे? 150 पाव. आणि मोठी एक सुरमई कशी? 300 रुपये. हे सर्व 300 प्रमाणात. आणि जसं तुम्हाला पाहिजे असं तो कट पण करून देईल. आपला कोकणातला कोयतो पण ठेवलेला बघा. हा कोयतो ठेवला तो आणि भरपूर स्टॉक आहे.
62 आहे दुकानाचा नंबर. तर लवकरात लवकर या आणि लवकरात लवकर घेऊन जावा. बघा मजा आली. मच्छी बघितले तर बरं वाटतं जरा. पुढे तेच कोकम मेवा वगैरे ठेवलेला आहे सर्व. त्याच्यानंतर परत मुखवास ठेवलेला आहे. मुखवास आपण बघितलेच. मग हे काय कंट्रोल सर्व कंट्रोल आपलं हे ठेवलेलं आहे आयुर्वेदिक वगैरे सर्व ते औषधं वगैरे ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इकडे देखील भोगटे मसाले. मी मसाल्यांचे तुम्हाला दाखवलं, परत एकदा तरी दाखवते तर नवीन काय असेल तर. बहुतेक ठिकाणी हे बघा हे नवीन एक आहे जांभूळ कीट चूर्ण आहे. जांभळाचं हे केलेलं 40 रुपये पॅकेट आहे. क्या बात आहे. कोल्हापुरी ठेचा आणि सवाईचं आहे 30 रुपये पॅकेट प्रमाणे आहे. कोकम तर तुम्ही सर्वीकडे बघतो आपण. कोकमाचे दर वगैरे देखील. त्याच्यानंतर सर्व मोस्टली हे बघा इकडे पण पॅकेट बनवलेलं आहे. घावण्या पीठचं पॅकेट वगैरे सर्व बनवलेलं आहे. थालीपीठ देखील बनवलेलं आहे. हे बरं केलं. एक पॅकेट घेतलं पाव किलो प्रमाणे तर आपण घेऊन जाऊ शकतो. खाजा वगैरे देखील आहे. फणसपोळी वगैरे पण बघितला. परत मुखवास आहे. म्हणजे 3-4 दुकानं 4-5 दुकानं असे सेमच झाले आहेत असं झालं आहे. बाकी इकडे प्रसाद कोकणी मेवा आहे. दुर्गा मसाले पण आपण भेट दिली होती. जो गोकुलधामला आपला भरलेला होता खूप मेवा. कोकण महोत्सव आपण बघत आलो आणि इथे एक नवीन दुकान आपल्याला बघायला भेटलं जिथे तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू, कडकडी लाडू, मूग लाडू, उकळ्या तांदूळचे लाडू, कुरमुरे लाडू, चॉकलेट आंबावडी मिळेल. तर बघूया आता लाडवांचे प्रकार इथे आपल्याकडे काय काय आहेत. जसं इकडे खाजा वगैरे ठेवलेले, खाजाचे पॅकेट आहेत, लाडू ठेवलेले आहेत इकडे आणि सर्वांची प्राईस वगैरे देखील लावलेले बघा. 70 रुपये पॅकेट आहे सर्व. लहान शेव लाडू आहे. खाजाचं पॅकेट 50 रुपये. मित्रांनो खरंच काहीतरी युनिक आणि काहीतरी नवीन बघायला भेटलं. तर हे कसले लाडू? तेव्हा काय तिळाचे लाडू. काय तिळाचे कसं पॅकेट आहे? 50 रुपये पॅकेट. ते पण 70. मी तुम्हाला प्रत्येक प्राईस दाखवले तरी तुम्हाला पर्सनल दाखवतो. ताईंचा आवाज येत नसेल कारण की कस्टमर गर्दी एवढी आहे. तेव्हा हे 70 रुपये पॅकेट आहे. मोठं पॅकेट आहे ते 100 रुपयाला पॅकेट आहे. त्यानंतर मिरची देखील ठेवली आहे. सांडगी मिरची वगैरे ठेवली आहे. आंबा पोळी वगैरे देखील ठेवलेलं आहे. गोड कोकम देखील ठेवलेलं आहे. हे बघा गोड कोकम ठेवलेलं आहे. हे बघा आगळ बघू शकता. अजून काय पाहिजे? हे बघा हे प्रूफ असतं. हे बघा आगळ देखील ठेवलेलं आहे. नंतर मी थोडा काय गावठी मध वगैरेची बॉटल. गावठी मध कशी बॉटल ही? 130 रुपये आणि लहान बॉटल देखील आहे. अरे आणि खरंच खूप सुंदर. तांदळाचे, मुगाचे आणि नाचणीचे लाडू आहेत. कसे काय प्राइस यांची? 15 रुपयाला एक लाडू आहे. आगळ वगैरे. आगळची बॉटल कशी आहे? हे बघा आगळ घरगुती आहे. आणि आपला शॉप नंबर 53 आहे शॉप नंबर. आणि घरगुती मध्ये हे बघा ही क्वांटिटी खरंच खूप चांगली आहे. त्यानंतर कोकम वगैरे देखील दादाने पॅकेट बनवून ठेवलं आहे. 100 रुपये पाव किलो आहे. टेस्ट करून बघू शकता. कोकम देखील ठेवलेत 100 रुपये. भारी भारी. कोळीत पीठ वगैरे, घावणे पीठ वगैरे देखील 80 रुपयाचं पॅकेट, 50 पॅकेट असं बनवलेलं आहे. तर नक्की विजिट करा. शॉप नंबर 48ला आलो होतो आणि खरंच खूप सुंदर अशा मूर्त्या आणि इकडे चौरंग वगैरे पाट वगैरे देखील ठेवलेलं आहे इकडे. आणि स्वामींची मूर्ती बघू शकता किती सुंदर बनवली आहे बघा. कृष्णाची मूर्ती वगैरे आहे. डोर प्लेट वगैरे जर पाहिजे असेल ना तर डोर प्लेट वगैरे देखील आहे इकडे. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. स्वामींची खरं खूप सुंदर अशी डोर फ्रेम बनवलेली ही. स्टिक करू शकता तुम्ही. काय प्राइस आहे याची काकी? हे 150-300 300 रुपयाला आहे. हे लॅमिनेशन केलेलं आहे पूर्ण. वर्क बघू शकता त्याचं. खरं खूप सुंदर केलेलं आहे. आतमध्ये पूर्ण लॅमिनेशन केलेलं आहे. हे सर्व डोर प्लेट मध्ये पकडून बघू शकता तुम्ही. हे चावी स्टँड आहे. चावीमध्ये सुंदर सुंदर पाट आहे बघा. चौरंग पण बोलू. चौरंगामध्ये हे केलेलं आहे. छोटे पाट देखील आहेत. मंदिरामध्ये आपण स्टेअर बनवतो ना तर देवाना ठेवायला ते स्टेअर पण दिलेलं आहे. हे बघा
हे मी तुम्हाला आता जे सांगत होतो, काय प्राइस याची? लहान साईज आहे 550 पासून 1200 पर्यंत आहे. 750 पासून 1200 पर्यंत. आणि ह्याचा जो आहे ना, मंदिरामध्ये आपण असे जे देव सजवतो ना, हे असं आपण देवाची मांडणी करू शकतो. खरं खूप सुंदर मूर्ती आणि स्वामींची मूर्ती तर खरंच मन प्रसन्न करून टाकणारी मूर्ती आहे बघा. तर 48 नंबरवरती आहे स्टोर, तर लवकरात लवकर व्हिजिट करा. छोटे हार वगैरे देखील आहे, लक्ष्मीची पावलं देखील आहे ते बघा. 150, 250 आणि 400. छोटे हार वगैरे देखील ठेवलेला, म्हणजे तुमच्या घरी जर छोटी मूर्ती वगैरे जशी असतात, जसं साईंची स्वामींची, तर हे देखील तुम्ही हे करू शकता. भारी भारी काहीतरी युनिक, म्हणजे पूजेचं ऑलमोस्ट सर्व सामान आहे. दिवा वगैरे सर्व आहे तुम्हाला, पिंड देखील आहे, गायमुख देखील आहे, लक्ष्मीची मूर्ती वगैरे सर्व ठेवलेलं आहे. आणि डोरला तुम्हाला बाहेर जर स्टिक करायचं असेल ना, तर पंचमुखी हनुमानाची देखील मूर्ती आहे बघा. हे डोरला पण तुम्ही स्टिक करू शकता. आणि खरंच खूप सुंदर वर्क केलेलं आहे, दिसतंय. हां बघा किती सुंदर वर्क केलं आहे बघा, भारी. स्वामींचं पण आहे, डोरला स्टिक करायला तुम्हाला. चला पुढे बघू अजून. 48 नंबर लक्षात ठेवा. पुढे सर्व लेडीज आहे, तिथं आपला काय संबंध नाही. पुढे बघूया अजून काय. कोकण मेवा वगैरे तुम्ही बघितलंच. त्याच्यानंतर मग हे बघा, डिटेल माहिती आपल्या याची पूर्ण पदार्थांची. हे बघा, हे पूर्ण डिटेल आहे. ओंकार बाबांनी बोलवून घेतलं, ओंकार टोंडलेकर, त्यांचं स्वतःच आहे. त्याचा मी फोटो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. सर्व प्रकारच्या दुकानं होते बघा. सर्व औषधं वगैरे देखील, आयुर्वेदिक औषधं देखील ठेवलेले आहेत सर्व. आणि पाटी देखील आहे बघा. तर अजून देखील दंतमंज वगैरे, चेहऱ्यासाठी, ज्येष्ठ मजूरण वगैरे सर्व प्रकारचे तुम्हाला इकडे दिलेले आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील मी तुम्हाला बोर्डवरती दाखवतो बघा. कॉन्टॅक्ट नंबर आहे आयुर्वेदिक औषध विक्रेते म्हणून. त्या कॉन्टॅक्टवरती देखील तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खरंच भारी. म्हणजे मालवणीमध्ये कोकणाचं काहीतरी हा नवीन काहीतरी बघायला भेटलाय बघा. हे सांधेदुखी, कंबर, वातादुखी आहे बघा. सांधेदुखी वगैरे वरती आहे सर्व. कुठे पण दुखते तिला, कंबर, मान, घसा. आपला स्टोर नंबर 46 आहे, जिथे तुम्हाला आयुर्वेदिक वगैरे सर्व भेटून जाईल. तर पूर्ण बोर्डाचा तुम्हाला मी फोटो दाखवला. कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला दिसत असेल, तर ओंकार टोंडलेकर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला असं आयुर्वेदिक उपचारासाठी काही गरज असेल तर ते तुम्हाला कळून येईल. चल पुढे बघू अजून. इथे देखील देवाचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. बंद करायची त्यांनी कॉईल उडते त्याची. हे तुम्ही काही ना काहीतरी टाकता ना वरती, हीट वरती खेचतं, ते काही होत नाही. तुमच्याजवळ ॲरोमा ऑइल वगैरे असेल कापूरच्या व्यतिरिक्त, आता काश्मीरी गुलाब आहे, 4 ड्रॉप टाकायचे, पूर्ण घरभर स्मेल त्याचा. सुंदर सुंदर लहान लहान मूर्त्या ठेवलेल्या आहे. सोलेन एंटरप्राइजेस म्हणून स्टोर नंबर 45 आहे. सर्व देवांचे सामान ठेवलेलं आहे, जसं करंड वगैरे ठेवलेला आहे, अगरबत्ती स्टँड ठेवलेला आहे. हे पण सुंदर काहीतरी ठेवलं आहे. हा अगरबत्ती स्टँड आहे. हा बघा, हे अगरबत्ती स्टँड. आणि खरं खूप काहीतरी युनिक नवीन पद्धतीने बनवलं, पण माशाचा प्रकार आहे बघा. आणि गणपती बाप्पाची देखील मूर्ती बघा. काही नाही पडणार, तशी तशी राहते. दरवाजाला वगैरे तुम्ही जर तुम्हाला सूर्याचं हे लावायचं असेल ते देखील आहे. कृष्णाच्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इकडे. 750. आता आणि गणपतीला सध्या जे जास्त फेमस होतं ते आरतीसाठी जे वापरला जातो ते घुंगरू होते. कसे घुंगरूंची प्राइस? तेव्हा 100 रुपयाला जोडी. काळ्या वगैरे नाही पडणार. भारी 100 रुपये जोडी आहे. त्यांना खरंच खूप सुंदर सुंदर अशा वस्तू ठेवलेल्या, त्रिशूळ वगैरे ठेवलेले, लक्ष्मी पावलं देखील ठेवलेले आहे. आणि जास्त 100 ग्रॅमचा 120 रुपयाला. अगरबत्ती वगैरे ठेवलेले, चंदन, पंचांग, भीमसेन कापूर आहे 100 रुपये पॅकेट आहे. भीमसेन कापूरचा फायदा तुम्हाला माहितीच आहे, जेणेकरून 180 फुल डे लावा सर, काय प्रॉब्लेम, फक्त रिकामी टाका भेटू, काय ना काहीतरी टाका. आपण काय करायचं, एक चिप आहे ना काय सर, आता याच्यामध्ये बघा अशा एवढा क्वालिटी विकत होतं. हे मी तुम्हाला 350 सांगितलं, हे बघा हे ना 200-250 हे अशा पीस विकून असं बघितलं तर नाही काढलं. दाखवत क्वालिटी दाखवतो. हे बघा, हे आत्मचं मटेरियल बघा, हे क्वालिटी बघा, हे मटेरियल बघा, हे मटेरियल असेच तुम्हाला सर हे क्वालिटी ही तुम्हाला मी आता मी लावून ठेवली आहे सर, मी तुम्हाला लावून दाखवलेली आहे. भारी. याला बखूर बोलतो. म्हणजे दादा तुम्हाला सर्व इकडे जर तुम्ही ह्या स्टोरला भेट दिली ना, जर तुम्हाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आहे. साईबाबांची मूर्ती बघा, ओम साईराम. खूप सुंदर वर्क केलेलं आहे.
उभ्या महाराष्ट्राची सवयी स्टोर भरलेला आहे इकडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत मित्रांनो. मटन बिर्याणी, मटन कालवण मसाला वगैरे देखील आहे आणि पॅकेट्स वगैरे देखील इकडे बनवलेले. प्रत्येक पॅकेट आहे. दादा काय प्राइस आहे यांची? 30 रुपये पॅकेट आहे. असं मसूर मसाला वगैरे देखील आहे. त्यानंतर व्हेज बिर्याणी आहे, चिकन सुका आहे, चिकन बिर्याणी मसाला, मटन बिर्याणी मसाला, चिकन रस्सा मसाला आहे. म्हणजे सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला इकडे भेटतात. अंडा रस्सा मसाला आहे आणि सवय ब्रँड तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जण कोण यूज करत असेल त्यांना. वरती चटणी देखील शेंगदाणा चटणी ठेवलेली आहे इकडे, लसूण चटणी आहे, कढीपत्ता चटणी आहे, जवस चटणी आहे, कारळ चटणी आहे. म्हणजे सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला इकडे भेटतात. सवाईचं वाटण देखील आलेलं आहे. हे कसं पॅकेट सेम प्राइस आहे 25 रुपये. हे 25 रुपयाला आहे. काळं वाटण ते लाल वाटण. कांदा लसूण मसाला देखील चटणीमध्ये. कालवणचे अनेक प्रकार. काय बात आहे. यावेळी काहीतरी कोकण जत्रेमध्ये आपल्याला नवीन नवीन काहीतरी गोष्टी बघायला भेटल्या आहेत. बाकी इकडे खेळणी सावंतवाड्यांची हे का सावंतवाडी लाकडी खेळणे. म्हणजे तुम्हाला मी एकदा चर्चगेटला काहीतरी दाखवले होते आपल्या मालवणमध्ये खेळणे आणि त्याच्यानंतर आज इथे बघायला भेटलं आपल्या कोकण महोत्सवामध्ये. हे लाकडापासून बनवलेली खेळणी आहेत मित्रांनो. सर्व खेळणी लाकडांपासून बनवलेल्या आहेत. हे आपण लहानपणी खूप खेळायचो. कंपास पेटीमध्ये यायचं. लहान मुलांसाठी पेन्सिल वगैरे, पेन्सिल वगैरे देखील आहे. सर्व प्रकारची खेळणी आहेत आणि सर्व त्यांनी स्वतः हाताने बनवलेले खेळ आता. भोवरा बोलू शकतो आपण याला. सगळ्याच्या खाली आहे तसं पुढे ते लावायचं. एक बासरीचा प्रकार बनवलेला आणि खरं त्याच्यावरती नक्षीकाम बघू शकता किती सुंदर बनवलंय बघा. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ये घुमा के देखने का उसको भी ऐसे घुमा के देखने पर वो कैसा घुमाएगा. धनुष्यबाण बंदूक हे केलेले आहे. ते बनवण्याची कला बघू शकता आणि खरं हे स्वतः हाताने बनवलेलं आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. रिटेल होलसेलमध्ये जरी तुम्हाला स्वतःचं देखील काही करायचं असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही भेट देऊन कॉल करून तुम्ही दादांना भेट देऊन तुम्ही यांची माहिती घेऊ शकता. बॅचकी पण बनवा. कशी 160 रुपये. 160 रुपयाला आहे. आणि बासरी ती बासरीचा प्रकार आहे ना. बासरी आहे. मस्त डिझाईन बघू शकता. वर्क सर्व हँडमेड आहे. हे त्यानंतर कंगवा वगैरे देखील ठेवला. कडुलिंबाच्या फण्या ते वेताचे आहेत. काय काय का ही वेताची आहे, बांबूची पणी आहे, ही कडुलिंबाची आहे. ही बघा ही 180 रुपये. वेगवेगळे प्रकार आहेत. सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आपण कधी बघितलं नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो कोकण महोत्सव हा फिरत राहा. आपण सर्व मार्केट फिरत असतो, कोकण महोत्सव आपण फिरत नाही. पण ह्या कोकण महोत्सव फिरल्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी भेटतात जे वर्षानुवर्ष आपल्याकडे टिकत असतात. हे बघा हे मगाशी मी तुम्हाला हे छोटा भोवरा देखील आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही करू शकता. पझल्स देखील ठेवलेले आहेत. लहान मुलांचे घुंगरू खेळणी वगैरे देखील ठेवलेले आहे. किती सुंदर बनवलं आहे बघा. अरे काहीतरी नेव खुळखुळो पण हा असताना तर काय धमाल असतले लहान मुलाची. कुठे पाठवलेलं. चला बघू. सवय झाला महोत्सव पूर्ण भेटला. पुढे मम्मी आली तर मम्मीचा हा फायदा असतो, नाही तर आपलं काही नसतं याच्यामध्ये. त्यानंतर हे औषधं वगैरे ठेवलेले आहेत. बाकी तर सर्व आता मेन राहिले ते म्हणजे फूड स्टॉल राहिलेले आहेत. तर फूड स्टॉलला आता भेट देऊ आपण. हे मसाले वगैरे आपण ऑलमोस्ट सर्व दाखवलं आहे. तर आता फूड स्टॉलला जाऊन यावेळी फूड स्टॉल फक्त आपण बघणार नाही तर आपण यावेळी देखील टेस्ट देखील करणार आहे. तर चलो बाकी आता फूड स्टॉल राहिले. बाकी सर्व झालेलं आहे शूट करून. ऑलमोस्ट सर्व दाखवलं आहे. मुखवास वगैरे तर मला जास्त स्टोर दिसत आहे. त्याच्यानंतर मग मसाले वगैरे तर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये मी दाखवतोय. मसाल्यांची प्राईस सर्वकडे सेम. मसाल्यांची प्राईस ऑलमोस्ट सर्वकडे सेम आहे. भजना देखील कार्यक्रम चालू झालेला आहे. तो बघूया आता डायरेक्ट आपण आता हे काहीतरी नवीन आहे बघूया. चला या. सर्वजण वापरत असतं आणि खरंच जत्रेला हे काहीतरी वेगळं युनिक काहीतरी बघायला भेटलं. लाकडापासून बनवले किचन आहेत बघा. हे सुंदर वाटतंय बघा. आणि 50 रुपयाला आहे.
हे तर भारीच आहे, म्हणजे शिटी देखील वाजवू शकतो आपण, कोणाला कळणार पण आहे प्रँक करायला. बाकी हे पण 40 रुपयाला आहे, हे 50 रुपयाला, हे 2 आहेत. हे बघा बेल वगैरे, म्हणजे आपल्या घरच्या चावी वगैरेसाठी तर अतिउत्तम आहे. हे 40 रुपये. मनी पण आहे इकडे. बाकी हे पण सर्व हँडमेड बनवलेल्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता गाडी बघा काय सुंदर बनव, सिमेंटची गाडी बघा, 350 रुपये. भारी. जीप वगैरे देखील बनवलेले आहे. हे इम्पोर्टेड कार असतात ना त्याचाही वर्क केलेलं आहे. हे पण 350 ना, आता 350ला आहे. भारी. काहीतरी असं वर्क काहीतरी बघायला आपल्याला कोकण महोत्सवामध्ये भेटत असतं. किती सुंदर कांगडे 450ला. आणि पुन्हा बघू शकता नक्षीकाम, त्या ड्रायव्हर वगैरे देखील बसलेला दाखवलाय बघा. भारी भारी. बुलडोजर पण केला बघा. भारी भारी काहीतरी. हा नवीन काहीतरी बघायला भेटलाय सिटी. जहाजांचे प्रकार बघा किती सुंदर कले. वा. काय जात याची प्राइस? अच्छा, सर्वांची प्राइस लिहिलेली आहे 220 रुपये. भारी भारी. लगोरी 280 रुपयाला. ही ट्रेन ठेवले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. भारी भारी. हे पण हे सर्व हँडमेड केलेले वस्तू आहे. 230 रुपये खेळणे. नक्षीकाम बघू शकता का भारी केला. डिटेलिंग पूर्ण व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. लहान मुलांना खुळखुळून बघू का भारी. 150 रुपये. हे पण काहीतरी नवीन युनिक काहीतरी बघायला भेटलं. पूर्ण कोकणातलं मासं बघा, समुद्रातून बाहेर इल्यावर कसा दिसत आहे. भारी. स्टोन मध्ये 83 आहे. लवकर भेट द्या. मारुती फर्निचर मार्ट आहे. इकडे सुरुवात करणार होता, पण इथे काहीतरी बघायला नवीन भेटलं, जिथे लाकडाच्या वस्तूपासून आपलं मुरळी वगैरे बनवलेलं आहे. ते बघा. तर 32 नंबर आहे आपला स्टोर नंबर. तर काय जातं प्राइस यांची? याची 1000 रुपये. 1000 रुपये. आणि कसलं लाकूड आहे हे? शिवण लाकूड आहे. शिवण लाकडापासून बनवलेलं आणि प्रत्येक साईज प्रमाणे. आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटतोय? लोखंडी आहे आणि हे स्टील. हे लोखंडी आहे आणि हे स्टील मध्ये आहे. आणि प्रत्येक याच्यामध्ये साईज प्रमाणे भेटेल तुम्हाला. तर 1000 प्रमाणे सुरुवात किती पासून आहे? सुरुवात 400 पासून. 400 वाली आहे, 500 वाली आहे, ही 1500 वाली आहे, 1500 रुपये आहे, 1000 आहे, 800 आहे, 900 रुपये. म्हणजे 400 पासून सुरुवात आहे. आणि 400 जेव्हा क्वांटिटी जर तुम्हाला बघा किती सुंदर बनवलं बघा. हे लोखंडाचं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय लाकूड शिवण आहे. आणि हे स्टीलचं बनवलेलं आहे. हा जो बेल्ट आहे ना तो. पोलपाट वगैरे देखील ठेवलं. पोलपाटची काय प्राइस आहे? पोलपाटची 600 रुपये. सेम लाकूड. सेम लाकूड आहे. काकांचा नंबर कार्ड आहे का? मी तुम्हाला कार्ड दाखवतो, तुम्ही सर्वांनी नंबर नोटेट करा. बघा मारुती फर्निचर मार्ट कणकवलीचेच आहेत काका पण. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला मी नंबर देतो. आणि लाटणं वगैरे देखील ठेवलेलं बघा. अरे काहीतरी नवीन ना. हा चौरंग पण ठेवलेला आहे. चौरंगाची काय प्राइस? 5000. भारी. चौरंग पूर्ण बघू शकता. भारी केलं डिझाईन वगैरे, वर वगैरे, फिनिशिंग वगैरे तसं म्हणजे. आणि जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला जसं पाहिजे तसं पण बनवून भेटू शकता. तर मित्रांनो तुम्ही हा चौरंग बघितला, याचं फिनिशिंग वगैरे खरं खूप सुंदर केलेलं आहे. डिटेलिंग देखील खूप चांगली आहे. तर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला जसं पाहिजे तसं चौरंग देखील बनवून भेटेल. वाटे तुम्हाला सर्व प्रकारची लाकडाची वस्तू भेटेल. जसं फक्त मुरयाळीच वगैरे नाही तर पेटी वगैरे, स्टूल, टेबल वगैरे देखील आहे. पोलपाट लाटणं देखील आहे. साईज प्रमाणे देखील आहे. आणि पाट देखील आहे बघा. तो गणपती तो धमाल असताना हे बघा. पाट तेव्हा कटिंग बोर्ड पण आहे. ओट्याची व्ही आहे ना, ही ओट्याची लावून वापरायची. हे बघा. उभं राहून बसायची गरज नाही. काय नवीन काहीतरी बघायला भेटलं यावेळी. तेव्हा कटिंग बोर्ड बघा. आणि मित्रांनो खरंच लाकूड जबरदस्त आहे. क्वांटिटी म्हणजे क्वालिटी जी आहे ना खरंच घेण्यासारखी आहे बघा. ह्याची काय प्राइस? 350. 350ला. भारी. ही ना हे कितीला? तेव्हा आपलं खोबऱ्या वगैरे आपल्या कोकणातलं होतं. खोबऱ्याशिवाय जेवण होतलं नाही.
हे भारी आहे. हे बघा बघू अजून पुढे काय काय बघायला भेटतं. तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि जर जत्रेमध्ये असाल तर 32 नंबर स्टॉल आहे. 32 नंबर म्हणजे फूड सेंटरला आलात ना, नारळ फूडसाठी कोयतो पण म्हणजे सर्व काही तुम्हाला इकडे भेटेल. म्हणून 32 नंबरला आलात ना तर 32 नंबरमध्ये तुम्हाला सर्व शिवम लाकडाच्या वस्तू भेटून जाते आणि पाहिजे तसं भेटून जाते. तर आता फूड काउंटरला जाऊया. वडापाव वगैरे तर आपण नाहीच खाणार. सुका चिकन वगैरे, सोलकढी वगैरे देखील आहे इकडे. त्यांची प्राईस वगैरे जाणून घेऊया आता आपण. तर इथे सर्व व्हेज कोल्हापुरी, त्यानंतर काळा वाटाणा उसळ पण आहे आणि सर्वांच्या प्राईस आहे समोर लिहिलेल्या आहेत. तर झूम करून दाखवतो. हे बघा ग्रीन चिकन मसाला 200, बटर चिकन वगैरे. कारण का सर्व स्टॉलला आता गर्दी आहे त्याच्यामुळे आपल्याला टाईम नाही भेटणार. आणि आतमध्ये बसायची वगैरे देखील सोय केलेली आहे. सर्वजण बसला आणि सर्वजण फूडची मजा घेत आहे. संतोष कॅटरिंग सर्व्हिस आहे त्यांचं. 31 नंबर, 30 नंबर, 28, 27 हे पूर्ण काउंटर त्यांचं आहे. भारी. आणि फूडची गर्दी बघू शकता. त्याच्यावरनं इथचं फूड खरं अफलातून असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं स्टीम राईस वगैरे सर्व दाखवलं, पनीर दाखवलं, इकडे डाळ फ्राय आहे, बटर चिकन. अच्छा हे व्हेज सेक्शन आहे पूर्ण आणि इकडनं पूर्ण नॉनव्हेज सेक्शन आहे. त्याच्यामध्ये चिकन सुका वगैरे देखील ठेवलेलं आहे, चिकन टिक्का मसाला ठेवलेला आहे, बटर चिकन ठेवलेलं आहे. भारी. हे सुका चिकन, हे पहाडी चिकन वगैरे, ग्रीन पहाडी चिकन वगैरे देखील ठेवलेलं आहे. भारी जबरदस्त गर्दी आहे आणि सर्वजण पुढची मजा वगैरे घेत आहेत. त्याच्यानंतर इकडे स्वीट डिश पण ठेवलेल्या आहे, गुलाबजाम ठेवलेला आहे. गुलाबजामची प्राईस बघू आपण. स्वीटमध्ये गाजरवाला ठेवला. गुलाबजामची काय ताई प्राईस? 15 कधी 10 रुपयाला एक आहे. गाजर हलवा देखील ठेवलेला आहे. आणि आपला हे काय स्वीट, काय स्वीट? मूग डाळ हलवा. क्या बात आहे. म्हणजे नाव लक्षात येत नव्हतं मला. आणि आपलं कोकणातला नाश्ता असेल तो तुम्हाला माहिती आहे, आंबोळी वडे आणि घावणे आहेत. ते वडापाव वगैरे तर ठीकच आहे. हा नाश्ता आपला मुंबईचा नाश्ता हा असतो, पण कोकणातला नाश्ता हा असतो. तर ग्रीन चटणी वगैरे ठेवलेलं आहे, घावणे ठेवलेले आहेत, आंबोळ्या ठेवलेल्या आहेत. इकडे थाली सजवून ठेवले बघा. ही व्हेज थाली सजवलेली आहे पूर्ण. त्याच्यामध्ये बघू शकता स्वीट आहे, सोलकढी वगैरे सर्व, वडे ठेवलेले आहेत. आणि ही पूर्ण नॉनव्हेज थाली आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचं चिकन आहे, वडे आहेत इथे 5 वडे येते तुम्हाला. स्वीट डिश पण आहे इकडे. आणि इकडे लाईव्ह काउंटर लागलेले ते म्हणजे चिकन टिक्का वगैरेचं सर्व. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 पीस आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन टिक्का, अंगार आहे आणि पहाटे हा मलाई टिक्का आणि हे ग्रीन. 150ला स्टिक. हे बघा 150 रुपयाला स्टिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 पीस येतील. हे बघा भारी भारी काहीतरी युनिक आहे. चला पुढे बघू. आणि गर्दी खरंच खूप आहे. हे बघा. तर कधी आला लवकर तर आपल्या किचन हर्ष क्लासिकला भेट द्या, संतोष कॅटरिंग सर्व्हिसला, जिथे तुम्हाला मालवणी फूड खायला भेटेल. पुढे आहे ते म्हणजे फास्ट फूड सेंटर आहे, जिकडे तुम्हाला दाबेली, मंचुरियन, राईस वगैरे आहे. त्यानंतर मग नूडल्स वगैरे आहे. कशी प्लेट ही? बघा 50 रुपये हे सर्व. इथे इकडे खूप क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इकडे जवला पाव, हे काहीतरी टेस्ट करावंच लागणार आहे. जवला पाव आहे 20 रुपये, वजरी पाव आहे, बकरा खिमा पाव आहे, चिकन खिमा आहे आणि चिकन कलेजी पाव आहे. म्हणजे 30 रुपये, 30 रुपये. आणि फक्त वजरी पाव जे आहे ते जवला पाव आहे ते 20 रुपयाला आहे. आणि इकडे लाईव्ह बनवला जातं बघा. तव्यावरती पूर्ण गरमागरम आहे. पूर्ण घ्यायच चालू आहे. तुम्हाला वाफा दिसत असेल किंवा उकळी बघा काय लागल्या. भारी. ते पण गर्दी बघू शकता, जबरदस्त गर्दी आहे. म्हणजे फक्त ते खाण्यासाठी. पुढे देखील ते सर्व चायनीज फूड काउंटर वगैरे आहे. मसाला पापड देखील आहे, मसाला पापड आहे. इथे मग मंचुरियन वगैरे ते सर्व आहे. हे काय एवढं बघण्यासारखं मजा नाही. परत इकडे देखील आहे मटन खिमा पाव वगैरे 30 रुपये प्राईस आहे. इकडे देखील लाईव्ह बनवला जात आहे बघा. इकडे पण प्राईस दिली आहे. मटन खिमा पाव 30 रुपये, वजरी पाव 30 रुपये, चिकन खिमा 30 रुपये, चिकन 2 मिनटं, चिकन कलेजी पाव, जवला पाव 20 रुपये. बाकी इकडे मग तुम्हाला चिकन फ्राय पीस वगैरे, राईस वगैरे, बिर्याणी वगैरे देखील आहे. मग 2 मिनटं. कोळंबी भात ठेवलेला आहे, प्रॉन्स 200 रुपये, चिकन कोळी वडा आहे 200 रुपये, बिर्याणी ठेवलेली आहे 200 रुपये. भारी भारी गावठी चिकन. आणि इकडे मेजवानी कोकण भारी.
आणि इकडे ठेवले ते मटन मसाला सोलकढी 20 रुपये आहे. तांदळाची भाकरी, घावणे, आंबोळी, वडे 5 नग जर तुम्ही घेतले वेगळे तर 70 रुपये आहे. भारी हे बघा, लाईव्ह बनवलं जातं इकडे. मोदक देखील ठेवले इकडे लाईव्ह बनवून लगेच गरमागरम सर्व केलं जात आहे. पुढे देखील अजून बघूया अजून काय म्हणजे मच्छीचे काहीतरी नवीन पदार्थ दिसतात ते जाऊन बघूया. इकडे थाली सजवलेले आहेत, चिकन थाली सजवलेले आहे 250 रुपये. कोंबडी वडे ठेवलेले आहेत. त्यानंतर मग 150 रुपये प्लेट. खेकडा बघू शकता तुम्ही, खेकडा मसाला 250 रुपये आहे. चिकन सुका देखील आहे 200. मच्छी कढी आहे म्हणजे मच्छी बांगड्याचं आहे. प्रॉन्स ठेवलेलं आहे, फ्राय आयटम देखील ठेवलेलं. प्रॉन्स झाले, मांदेली झाली, बांगडा झाला, त्यानंतर पापलेट झाला, सुरमई तुकडा झाला, सर्व पिसे ठेवलेलं आहे. घावणे करतायत काकी. हे असं लाईव्ह खाणं खरंच आपल्या घरी कोकणाची आठवण करून देणार असं म्हणून मी सांगत असतो. कोकण महोत्सव हे खरंच जाण्यासारखे असतात. जी जत्रा आपल्याला प्रत्येक कोकणातली छोट्या ना छोट्या गोष्टीची आठवण करून देत असते. घावण्याची साईज पण बघू शकता. काय 2 घावण्यांची प्राइस आहे? 40 रुपयाला. आणि असं गरमागरम घावणे अर्धा नाश्ता पुरं भेटणार ना आपल्याला. भारी. बाकी तरी वगैरे कढी वगैरे बघू शकता. सर्वांच्या प्राइस लिहिलेलं आणि स्टॉलला खरंच खूप सुंदर अशी गर्दी भरलेली आहे बघा. प्रत्येक जण असं आपल्या जेवणाची वेट करत आहे. जे इकडे आता सध्या लाईव्ह चालू आहे आणि आतमध्ये देखील वर्क चालू आहे त्यांचं म्हणजे भाकऱ्या वगैरे बनवणं, राईस वगैरे बनवणं. भारी. चला पुढे बघू अजून काय बघायला भेटतंय. गर्दी बघू शकता स्टॉलला. आणि आपल्या स्टॉलचं नाव आहे मेजवानी मालवणी जेवणाचे माहेरघर, कर्फ यांचे कोकण. क्या बात आहे. तर स्टॉल नंबर तिकडनं आला, इथून आला की इकडे हा स्टॉल म्हणजे लाईनची फूड स्टॉल आहेत सर्व. त्यानंतर लाजवाब सॉत म्हणून देखील आहे मालवणी मेजवानीचं. सेम नवीन काहीतरी पदार्थ, उकडीचे मोदक वगैरे देखील बघूया. अजून एका स्टोरला भेट दिली, तिथे कोंबडी वडे, आंबोळी चटणी 50 रुपयाला 2 पीस आहेत. चिकन मसाला वगैरे देखील आणि मोदक ठेवलेले आहेत मित्रांनो. मोदकाची प्राईस बघा, उकळीचे मोदक ठेवलेले आहेत. तर उकळीचे मोदक बघूया. तर काय प्राईस आहे यांची? 100ला 4, 25ला 1. तेव्हा 100ला 4 आहेत आणि खरंच खूप भारी मोदक बनवलेले आहेत. त्यानंतर पुरणपोळी वगैरे सगळं. पुरणपोळीची काय प्राईस आहे? 100ला 4. पुरणपोळी देखील ठेवलेलं आहे. 100ला 4 पीस आहेत. भारी. आणि बघा मी मगाशी तुम्हाला मच्छीचा स्टॉल जे दाखवला ना ते तुम्हाला बाहेरून दाखवत होतो. तर इकडे बघू शकता लाईव्ह मच्छी तुम्हाला बघायला भेटते. सर्व गॅस वगैरे चालू आहे. त्यानंतर बांगडे ठेवलेले आहेत ते जे तुम्हाला डीप फ्राय वगैरे आणि तवा फ्राय वगैरे जर करून पाहिजे असेल तर ते पण करून भेटतील. भारी. हे काहीतरी युनिक काहीतरी बघायला भेटलं. चल पुढे बघू अजून. पुढे देखील मार्केटला गर्दी. इथे देखील खरंच खूप जबरदस्त गर्दी भरलेली आहे. जिथे किमा पाव 40 रुपये हे बघू शकता. तिथं लाईव्ह बनवला मालवणी हॉटेल लिहिलेलं आहे. हॉटेलचं नाव आहे. आणि इकडे भाऊ 2 मिनटं. जिकडे लाईव्ह बनवलं जात आहे. प्रॉन्स तवा फ्राय केला जात आहे. पापलेट ठेवलेलं आहे, बोंबील ठेवलेलं आहे. तिकडे इथं बांगडा ठेवलेला आहे, सुरमई ठेवलेला आहे आणि मच्छी सर्व प्रकारच्या ज्या अवेलेबल आहेत त्या इकडे ठेवलेल्या आहेत बघा. वडे तळले जात आहेत बघा. मालवणी वडे भारी. कलेजी पाव आहे. जवळा पाव 40 रुपये. 2 मिनिटं बाय दाम सोडलंय, गरम सोडलंय. लॉलीपॉप पण टाकलेले आहेत. पण हिच्यात जी मजा आहे ती त्याच्यात नाही आहे जी लॉलीपॉप मध्ये भेटेल. पुढे देखील स्टॉल चांगला सजवलेला बघूया. आणि गर्दी बघा इकडे पूर्ण भरलेली आहे बघा. इकडे थाली वगैरे सजवलेली आहे. थालींची प्राइस दाखवतो बघा. तसं मटन थाली ठेवलेलं आहे. मटन थाली 350 रुपये, चिकन थाली 250 रुपये, कोळंबी थाली देखील ठेवलेली आहे. कोळंबी थाली 400 रुपये. पापलेट थाली ठेवलेली आहे बघा. पापलेटचा पीस बघू शकता. त्याच्यामध्ये भाकरी ठेवलेली आहे तांदळाची. हे असं काय असलं तर ह्याचा काय संबंध नसतं आपल्यामध्ये. पापलेटच्या साईज प्रमाणे तुम्हाला ठेवलं म्हणजे तुम्हाला मगाशी मी आता दाखवलं डीप फ्राय नाही तर तवा फ्राय वगैरे देखील करून भेटेल. 350 रुपये, 250 रुपये. पापलेटची साईज बघू शकते बघा. 250 ही 250 आहे. बांगडा 150ला जोडी आहे. प्रॉन्स देखील ठेवलेला. बोंबील 200 रुपये आणि कढी बघा भारी ठेवली. पापलेट कढी आहे, बांगडा कढी आहे, वजरी मसाला, जवला मसाला, चिकन खिमा, कलेजी मसाला, भारी. वडे 50 रुपये. त्यानंतर क्रॅब बघू शकतो, खेकडा मसाला. हे आपले मोठी कोळंबी बघू शकतो. टायगर प्रॉन्सच्या पेक्षा छोटे थोडे बघा. भारी. हे काहीतरी युनिक असतं.
आणि सर्व लाईव्ह चालू आहे तिकडे बघू शकता. सर्वजण कामामध्ये बिझी आहे. इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज पार्सल वगैरे देखील करून भेटेल. टिफिन सर्व्हिस पाहिजे असेल तर टिफिन सर्व्हिस देखील आहे. युनिक काहीतरी नवीन काहीतरी बघायला भेटलेलं. तर बॅनरवरती फोटो दाखवतो तुम्हाला. हो का, मालवणी हॉटेल आहे. कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. जर तुम्हाला टिफिन सर्व्हिस वगैरे जरी पाहिजे असेल तर तरी तुम्हाला इकडे भेटून जाईल. आहे ते गावचा पत्ता त्यांचा माड्याची वाडी तालुका कुडाळमधलेच असलेलं आहे. आणि तुमचं भाषा ऐकली तुम्हाला तर मालवणातली आठवण येते. भारी चला, ऑलमोस्ट संपायला आलाय. पूर्ण जत्रा फिरून झाली. आता देव्याने प्रसून लाजाव स्वाद वगैरे आपण सर्व बघितलं. मालवणी हॉटेल देखील बघितलं. मालवणी हॉटेल फिरता आपण परत सुरुवातीच्या पॉईंटला जिकडे दादरपासून आपण सुरुवात केली होती, हा सर्व फिरत हा पूर्ण चौकोन फिरत आपण पूर्ण जत्रा महोत्सव एन्जॉय केला. आता वेळ झाली ते म्हणजे घरी जायची. जत्रेमध्ये तुम्ही बघितलं, या कोकण महोत्सवमध्ये तुम्ही बघितलं तर खूप सुंदर छोट्यापासून तर मोठ्या खेळणीपासून ते पदार्थांपासून सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या. आणि काही गोष्टी आपण घेतल्या देखील, खेळणी वगैरे देखील घेतली. या महोत्सवामध्ये येण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, चारकोप सेक्टर 1ला आल्यानंतर तुम्हाला कोणाला जरी विचारलं कोकण महोत्सव जत्रा कुठे भरलेला आहे तर कोणीही सांगेल. कारण का 2 जत्रा इथे भरलेले, एक सेक्टर 3ला भरलेले आहे, एक सेक्टर 1ला भरलेले आहे. जर तुम्हाला पदार्थ वगैरे जर काय घ्यायचे असेल, कोकण मेवा जर काय घ्यायचं असेल तर सेक्टर 1ला नक्की भेट द्या. ही जत्रा जी आहे ती तुम्हाला डिसेंबरच्या 8 तारखेपर्यंत, आज 3 तारीख आहे, तर लवकरात लवकर व्हिजिट करा. व्हिडिओ टाकायचा लवकरात लवकर प्रयत्न करे. भारी फुल धमाल आहे आणि जबरदस्त. आणि अजून एक, जर तुम्हाला तुमच्या इकडे जर कुठे जत्रा वगैरे चालू असतील तर मला इंस्टाग्राम व्हिडिओवरती फॉलो करा. प्रवास केंद्राच्या याच्यावरती मला सांगा, जेणेकरून मी त्या जत्रेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन. अजून नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर ही व्हिडिओ इथेच संबंध. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. चला, गर्दी बघा जबरदस्त भरले. चला निघूया आता घरी.